महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील 91 लाख शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदी आनंद पाहायला मिळत आहे। होय, शेतकरी बांधवांना आता महाराष्ट्र शासनाने असा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की महाराष्ट्रातील 91 लाख शेतकरी अगदी खुशीने नाचू लागलेले आहेत। कोणता आहे तो निर्णय आपण तेच या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शेतकरी बांधवांनो, गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता हा रखडलेला आहे आणि त्या अनुषंगानेच आता महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करायचा। म्हणजेच की शेतकऱ्यांना 4000 रुपये रक्कम आता त्यांच्या खात्यामध्ये थेट वितरित करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाने म्हणजेच की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायची गरज नाही। आपण गेले कित्येक दिवस नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची प्रतीक्षा करत होतो, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा मोठा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। महाराष्ट्र शासनाने आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 8 हप्ते सर्व शेतकऱ्यांना दिले, तरी पण आजपर्यंत नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाले नाहीत। तर आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर 10वा हप्ता हा वितरित कसं काय होईल हा तुम्हाला जर प्रश्न पडलेला असेल तर शेतकरी बांधवांनो, अवघ्या 1 मिनिटामध्ये मी तुम्हाला सांगून जातो की 2 हप्ते आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस पीएम नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 9वा वितरित व्हायला पाहिजे होता, त्यावेळेस 9वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित झाला नाही आणि आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता ज्यावेळेस वितरित होणार आहे त्यावेळेस नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचा देखील टाइम होऊन गेलेला आहे। त्यासाठी महाराष्ट्र शासनाने ठरवलेलं आहे की या योजनेचं बॅलन्स राहावा, ही योजना कोणतीही रखडू नये, कोणताही या योजनेला अडथळा येऊ नये, त्यासाठी दोन्ही हप्त्याचा टाइम निघून गेलेला आहे आणि आता दोन्ही हप्ते सोबत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केल्यामुळे ही योजना आता बॅलन्समध्ये राहील। म्हणजेच की पुढे देखील हप्ते व्यवस्थितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होत राहतील। तर शेतकरी बांधवांना हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला स्टँड आहे, शेतकऱ्यांच्या हिताचा हा निर्णय असणार आहे आणि आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांना आता तुम्ही एक लक्षात घेणं गरजेचं आहे, याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या 4000 रुपयाचा लाभ होणार आहे। शेतकरी मित्रांनो, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत, महाराष्ट्र शासनाने कोणते अटी व नियम लागू केले आहेत, सर्व काही डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याची वाट महाराष्ट्रातील लाखो शेतकरी अगदी चातकासारखी करत होते, परंतु तो हप्ता काही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित व्हायला तयार नव्हता। म्हणजेच की त्या हप्त्याचं मुहूर्त ठरलेलं नव्हतं, परंतु आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचं आणि त्याचबरोबर नमो शेतकरी योजनेच्या 10व्या हप्त्याचं मुहूर्त ठरलेलं आहे आणि आता सर्व शेतकरी आपल्याला खुश पाहायला मिळणार आहेत। कारण की 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे, असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे। आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी यांनी सांगितलेलं आहे की आम्ही नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी फक्त 10,000 कोटी रुपये एवढा निधी मंजूर केलेला होता, परंतु आता त्याच 10व्या हप्त्यासाठी देखील आम्ही 10,000 कोटी एवढा निधी मंजूर केलेला आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो, आता नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 20,000 कोटी रुपये एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि आता तो हा निधी आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 15 ऑगस्ट रोजी वितरित होणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, आता चिंता करायचा विषय राहिलेला नाही। आता सर्व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला हसू पाहायला मिळणार आहे, कारण की ऐतिहासिक निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे। जे आपल्या ध्यानात नव्हतं ते अस्तित्वात येणार आहे, कारण की 2 हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार आहेत आणि 4000 रुपये एवढी रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर आता विषय राहिलेला आहे शेतकरी मित्रांनो, कधी जमा होणार, तर 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही 4000 रुपये रक्कम जमा होणार आहे। परंतु एक लक्षात घ्या, याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्या कृषी विभागाने सांगितलेलं आहे की जो शेतकरी आम्ही या अटी व नियमाचं पालन करेल, आम्ही सांगितलेल्या त्या शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहेत। शेतकरी मित्रांनो, त्यासाठी आपण कोणते अटी आहेत, कोणते नियम आहेत, कोणते महाराष्ट्र शासनाने अटी व नियम लागू केले आहेत ते सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहत चला, 2 ते 3 मिनिटं वेळ काढा। व्हिडिओ तुमच्या फायद्याचा असणार आहे। व्हिडिओ तुम्हाला 4000 रुपये एवढी रक्कम मिळवून देणार आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही पाहिला आणि तुमच्या जर कोणत्या अटी आहेत, कोणते नियम आहेत ते पालन तुम्ही जर या योजनेसाठी पालन केलं नाही तर तुम्हाला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही। त्यासाठी तुम्ही या अटी व नियमाचं पालन करणं अतिशय आवश्यक आहे
आणि तुम्हाला 4,000 रुपयाचा जर लाभ घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहणं तुमच्यासाठी देखील महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला 4,000 रुपये एवढी रक्कम मिळवून देणारा हा व्हिडिओ असणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता सविस्तर आपण अटी पाहणार आहोत. व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं वेळ काढा आणि व्हिडिओ सविस्तरपणे शेवटपर्यंत पाहत चला. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सर्वात पहिली अट लागू केली आहे की ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही या योजनेपासून वंचित ठेवणार आहोत. तर शेतकरी बांधवांनो, तुमची जर ई-केवायसी झालेली असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे मिळून जातील. परंतु ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही अशा शेतकऱ्यांच्या आता अडचणीमध्ये वाढ होणार आहे. कारण की महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की हे 2 हप्ते तर मिळणारच नाहीत, परंतु भविष्यात देखील त्यांना या दोन्ही हप्त्याचा लाभ होणार नाही. म्हणजेच की भविष्यात देखील जे हप्ते आपण सुरू ठेवणार आहोत, जो हप्ते नमो शेतकरी योजनेचे मिळणार आहेत असे हप्ते त्यांना आता मिळणार नाहीत, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यासाठी शेतकरी बांधवांना लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ होईल. परंतु ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होतील. शेतकरी बांधवांनो, ई-केवायसी करायला जास्त वेळ लागत नाही. ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना सांगतो की 15-20 मिनिटांमध्ये ई-केवायसी होऊन जाते. आणि त्या 15-20 मिनिटांसाठी जर आपण ई-केवायसी करत नसोल आणि आपल्याला जर या योजनेचा लाभ मिळत नसेल तर याच्यामध्ये कोणतंही तथ्य नसणार आहे. एवढ्या दिवस आपण या योजनेची वाट पाहिली आणि आता 2 हप्ते सोबत येणार आहेत तर आपली ई-केवायसी नाही असं होऊ नये. लवकरात लवकर जाऊन ई-केवायसी करून घ्या. आपल्याला मोबाईलवर देखील ई-केवायसी करता येते. परंतु जर तुम्हाला मोबाईलवर ई-केवायसी करता येत नसेल तर शेजारच्या CSC सेंटरला जा, तिथं तुम्हाला तो माणूस ई-केवायसी करून देईल. त्याचबरोबर दुसरी अट आहे फार्मर आयडी असणे. शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे फार्मर आयडी ही बंधनकारक आहे. फार्मर आयडी ही ज्या शेतकऱ्यांची नाही अशा शेतकऱ्याला या योजनेचा लाभ होणार नाही. ज्या शेतकऱ्यांची फार्मर आयडी आहे अशा शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. शेतकरी बांधवांनो, आता तुम्ही जर फार्मर आयडी नसेल तर लवकरात लवकर जाऊन फार्मर आयडी काढून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेच्या 4,000 रुपयाचा लाभ होईल. आणि तुमची जर फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला लाभ होणार नाही. आणि ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी ऑलरेडी काढून ठेवलेली आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होऊन जातील. शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणाल की आता फार्मर आयडीची काय गरज आहे? फार्मर आयडी ही आपल्या आधार कार्डशी लिंक केलेली असते आणि फार्मर आयडी ही आपल्या 712शी लिंक केलेली असते आणि फार्मर आयडीला आपल्या आधार कार्ड सारखा नंबर असतो. तो नंबर टाईप केल्यानंतर महाराष्ट्र शासनाला आपल्या कृषी विभागाला 712चे सर्व काही डिटेल अगदी अचूकपणे पाहायला मिळते, थोड्या वेळामध्ये पाहायला मिळते. त्यासाठी फार्मर आयडी ही कंपल्सरी केलेली आहे. त्यानंतर दुसरी अट आहे शेतकरी बांधवांनो, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणे. महाराष्ट्र शासनाने सांगितलेलं आहे की ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशाच शेतकऱ्यांना आम्ही या योजनेचा लाभ देणार आहोत. ज्या शेतकऱ्याचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल अशा शेतकऱ्यांना मात्र आम्ही या योजनेचा लाभ देणार नाहीत. शेतकरी बांधवांनो, तुमचं जर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल तर लवकरात लवकर जाऊन ते बँक खात्याशी लिंक करून घ्या, जेणेकरून सर्व शेतकऱ्यांबरोबर तुम्हाला देखील या योजनेच्या 4,000 रुपयाचा लाभ होईल. म्हणजेच की नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याबरोबर आता नमो शेतकरी योजनेचा 10वा हप्ता येणार आहे. 4,000 रुपये रक्कम आता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. आणि या 4,000 रुपये रकमेचा जर तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. बँक खात्याशी आधार कार्ड लिंक करायला जास्त वेळ लागत नाही. एक फॉर्म असतो, तो फॉर्म बँकमध्ये भरून द्यायचा असतो आणि त्यानंतर 1 ते 2 दिवसामध्ये आपलं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक होऊन जातं. आणि एवढ्या प्रोसेसमुळे जर आपल्याला या 4,000 रुपयाचा लाभ मिळत नसेल तर याच्यामध्ये कोणतंही तथ्य नसणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, लवकरात लवकर जा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करून घ्या. ज्या शेतकऱ्यांचा ऑलरेडी आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांनी बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होऊन जातील. परंतु ज्या शेतकऱ्याचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही अशा शेतकऱ्यांना भविष्यात देखील या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यानंतर चौथी अट आहे, लास्ट अट आहे, ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला आहे अशा शेतकऱ्यांना या 4,000 रुपयाचा लाभ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्याला मात्र या योजनेचा लाभ होणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या. आणि तुम्हाला जर PM किसान योजनेचा 23वा हप्ता मिळालेला असेल तर तुम्ही मात्र बिलकुल चिंता करायची गरज नाही. तुमच्या थेट खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना PM किसान योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांनी मात्र आता चिंता करा, कारण की तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये देखील मिळणार नाहीत. तुमचं PM किसान योजनेचा हप्ता कशामुळे बंद आहे त्याचं स्टेटस तपासा, तो हप्ता चालू करा, त्यानंतर तुम्हाला नमो शेतकरी योजना ही योजना मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्र शासनाने
या अटी व नियमाचं पालन करण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे. जो शेतकरी या अटी व नियमाचं पालन करेल अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. तर महाराष्ट्र शासनाने आता मुहूर्त ठरवलेला आहे. 15 ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये एवढी रक्कम जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.